माझा प्रभाग क्रमांक आहे 4B। या प्रभागातून मी भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे उभा राहिलेलो आहे निवडणुकीसाठी सध्या। आणखी माझ्यासमोर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे, आणखी त्याच्याबरोबरच आमच्या पन्हाळ्याचे लाडके नेते आदरणीय माननीय विनयरावजी कोरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादातून त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी नक्कीच त्यांच्या ह्या आशीर्वादातून पन्हाळ्याच्या विकासाचं कार्य हाती घ्यायस सुरुवात करणार आहे। मुख्यत्वे करून पन्हाळ्यामध्ये सध्या पन्हाळा हे एक पर्यटन केंद्र आहे आणि ह्या पन्हाळ्याच्या पर्यटन केंद्रामध्ये पन्हाळा हीच गार्डन, म्हणजे पन्हाळ्यामध्ये गार्डन ही कन्सेप्ट आता बाजूला राहील आणि अख्खा पन्हाळा हीच गार्डन ही एक कन्सेप्ट सगळ्या जनतेसमोर जाईल। हा एक मुख्य हेतू असणार आहे। त्याच्याबरोबरच पन्हाळ्याचा पाणी प्रश्न आहे, जनतेला 24 तास पाण्याची व्यवस्था कशी होईल या गोष्टीकडे, या मुख्य प्रश्नाकडे माझं लक्ष राहील आणि त्याच्यासाठी पन्हाळ्याची जी पाण्याची स्कीम आहे ती 3 ठिकाणी पाणी लिफ्ट होतं आणि ते लिफ्ट झाल्यानंतर त्याचे इलेक्ट्रिसिटी चार्जेस खूप पडतात आणि त्याची फिजिबिलिटी पन्हाळा नगर परिषदेला राहत नाही आणि त्याचा आर्थिक ताळेबंद पन्हाळा नगर परिषदेकडे नसल्यामुळे किंवा फिजिबल नसल्यामुळे तो कसा त्याची व्यवस्था करता येईल या गोष्टीचा अभ्यासपूर्ण मी विचार करून घेईन आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढेन। तिसरी गोष्ट अशी आहे की पन्हाळा आता युनेस्कोच्याकडे मानांकित झालेला आहे आणि युनेस्कोकडे मानांकित झालेला असल्यामुळे पन्हाळ्यामध्ये नागरिकांच्याकडे फार संभ्रम अवस्था आहे की युनेस्को इथं आल्यावर मानांकन झाल्यानंतर पन्हाळ्याचे नागरिक हे त्यांना घरदार सोडावं लागेल, त्यांचे धंदे बंद करावे लागतील आणि हे सगळं करताना हे नक्की होणार नाही आणि त्या दृष्टीनं युनेस्कोचं मानांकनानं पन्हाळ्यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळून पर्यटन कसं वाढेल आणि त्याच्याबरोबर पन्हाळा हा जगाच्या पातळीवर गेल्यानंतर एक फॉरेन पर्यटक जे आहेत, विदेशी पर्यटक जे येतील त्या पर्यटकांचं आदरातिथ्य कसं होईल आणि पन्हाळ्याचं नावलौकिक आणि माननीय आपल्या शिवाजी महाराजांचं नावाचा झेंडा कसा काय जगात पसरवता येईल या दृष्टीनंच मी हे प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच मला ही संधी दिल्यामुळे पन्हाळ्याचा विकासाच्या बाबतीत आणि पन्हाळ्याच्या मातीला स्मरण करून मी आपल्यासमोर हे माझं मनोगत व्यक्त करत आहे। धन्यवाद। तुमच्या